राज्यभरातील सरकारी, निमसरकारी तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप आज चौथ्या दिवशीही सुरूच आहे। छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी जोरदार आंदोलन करत सरकार विरोधात घोषणाबाजी केली। सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करावी तसेच गेल्या 5 वर्षापासून प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अशी मागणी आंदोलकांनी केली। जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बेमुदत संप सुरूच ठेवणार असा इशाराही कर्मचाऱ्यांनी सरकारला दिलाय। आज आमच्या संपाचा चौथा दिवस आहे, तरी आम्ही सगळे एकजुटीने या संपात सहभागी आहे। विभागीय माहिती कार्यालय असो की जिल्हा माहिती कार्यालय असो, आमचे सगळे कर्मचारी या संपात सक्रिय सहभाग नोंदवत आहेत। त्याबद्दल मी आमच्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करते। तसेच आम्ही हा संप जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत असंच चालू ठेवणार आहे असं सरकारला सांगण्यात येत आहे। तरी सरकारने याची दखल घेऊन लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य कराव्या हीच विनंती करत आहे। आता काय मागण्या आहे, तुमची काय भूमिका आहे? 17 मार्च 2026 रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाला नोटीस देण्यात आली होती की राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांमध्ये सुधारित पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात असंतोष आहे। त्यासाठी शासनाने योग्य ते पाऊल उचलावे, परंतु शासनाला नोटीस देऊन सुद्धा शासनाने कुठले पाऊल उचललं नाही। म्हणून 21 एप्रिल पासून राज्यातील 17 लाख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला। संपाचा आज चौथा दिवस आहे। या अनुषंगाने राज्यातील जनतेची हेळसांड होत आहे, त्यांना हेलपाटे मारावं लागतं। हे मान्य जरी असलं तरी हा संप शासनाने आमच्यावर लादलेला आहे। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची जी मागणी आहे ती सनदशीर मागणी आहे। ज्या पद्धतीने राज्य सरकारने विधिमंडळामध्ये 2023 मध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्यात येईल असं सांगितलेलं असताना अद्यापर्यंत त्याबाबतचं परिपत्रक, अधिसूचना किंवा कार्यसूची जाहीर केली नाही, म्हणून हा संप करण्यात येत आहे। राज्यातील कर्मचाऱ्यांच्या 18 एकूण मागण्या आहे। या मागण्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक हिताच्या नसून शासन हिताच्या आहेत, ज्यामध्ये राज्य सरकारने सरकारी पदं भरणे, कंत्राटीकरण, खाजगीकरण रद्द करणे, जी पदं भरलेली नाहीत त्या पदावर सरळ सेवा भरतीने पदं भरणे, या अशा प्रमुख मागण्या आहेत। आणि आम्ही सातत्याने म्हणतो, आम्ही राज्य सरकारच्या संपर्कात आहोत। आमची सुकाणू समिती राज्य सरकार सोबत वारंवार चर्चा करते, परंतु शासनाकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळत नसल्यामुळे आज चौथ्या दिवशी सुद्धा राज्यातील सर्व कर्मचारी संपावर आहेत।